श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, भाग्यश्रीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. मी आज कैरीचं कायरस करणार आहे. कोणी कोणी लुंजी पण म्हणता, तर मी कायरस बोलते. चला, कैरी कट करून घेतलेली, स्वच्छ धुवून वगैरे, साल काढायची गरज नाही आहे त्याला. फोडणी तयारी करूया. थोडंसं तेल घातले, जिरे मोहरी, थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे, बऱ्याचशा हा हॉटेलमध्ये वगैरे पण करता, पंक्तीमध्ये असतं बघा जेवणामध्ये. थोडंसं हिंग घातले मी आणि कैरी टाकून घेतलेली. उन्हाळ्यामध्ये काहीतरी जेवायच्या वेळेला तोंडी लावण्यासाठी आंबट गोड काहीतरी पाहिजे, असं चविष्ट खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये. थोडीशी हळद घालूया. धना पावडर घातले मी 2-3 चमचे. लाल तिखट घातले 1 मोठा चमचा आणि थोडासा मसाला घातलेला आहे. मीठ घालूया चवीनुसार. छान परतून घेऊया. असं चटपट काहीतरी उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी खायला आवडतं, असं काहीतरी नवीन नवीन करत राहायचं. थोडासा गूळ घालूया. छान परतून घेऊया एकदा परत त्याला. अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे आपली. आणि थोडंसं पाणी घातलं आहे मी, साधारण 1 कप घातलेलं आहे. आणि त्याची एकच शिट्टी घ्यायची आपल्याला, जास्त काही घ्यायची गरज नाही आहे. आणि 8 ते 10 दिवस हे टिकतो कायरस. 1 शिट्टी काढून घेऊया. बघा, 1 शिट्टी झालेली आहे, वाफवून गेलेली आहे. मस्त झालेलं आहे बघा, मस्त शिजले गेलं. एकाच शिट्टी शिजतो. 8 ते 10 दिवस टिकणारा कायरस. उन्हाळ्यामध्ये काहीतरी असं जेवणामध्ये आंबट गोड चविष्ट नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाले आहे ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.